मनोज जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्राला काय देतं असा थेट सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आई बहिणींचा उद्धार करायचा त्यांचं आंदोलन असल्याची टीका हाके यांनी केलेली आहे। त्यांनी जरांगेंवर तोफ डागली आहे। जरांगेंच्या बॅनरवर कधी शाहू आंबेडकर दिसले का असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। जरांगेंना न्यायालयाचा निर्णय हा मान्य नाहीये। मराठा आरक्षण घेणं म्हणजे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करणं हे जरांगेंचं धोरण असल्याचं सुद्धा हाकेंनी टीका करताना म्हटलंय। जरांगेंचं आंदोलन काय देत होतं महाराष्ट्राला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आईमाईचा उद्धार करायचा। यांच्या त्या बॅनरवरती कधी शाहूराजा कधी बाबासाहेब दिसले? कुणी दिलं समतेचं तत्व? कुणी आणली रिझर्वेशनची पॉलिसी? कुणी दिलं सोशली हँडिकॅप्ड माणसांना आपल्याला प्रमोट करावं लागेल, त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहावं लागेल? कुणी दिलं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। कधी यांच्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले तुम्हाला? आणि कसलं आंदोलन? संविधानाला मानलं त्यांनी, आम्ही बघून घेऊ, हम खडे तो सरकार से बडे, आम्ही घेतल्याशिवाय येतच नाही। म्हणजे यांना न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, यांना स्टेट बॅकवर्ड कमिशनचा निर्णय मान्य नाही, म्हणजे यांना आरक्षण घेणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणं हे धोरण आहे यांचं। म्हणजे इतरांचा रिस्पेक्ट करत नाहीत हे।